आज महाराष्ट्रात दोन पोटनिवडणुका होत आहेत, बारामती आणि राहुरी. खरं तर बारामतीची निवडणूक अतिशय दुर्दैवी, म्हणजे असं कोणी विचारही केला नसेल की अजितदादांच्या जागेची पोटनिवडणूक होईल. परंतु आता काळ कोणासाठी थांबत नसतो. अजितदादांच्या सुविद्य पत्नी सुमित्रा वहिनी या निवडणूक लढवत आहेत. खरं तर आम्ही किंवा सगळ्यांनीच मानायला काहीच हरकत नाही, या निवडणुकीत सुनेत्रा वहिनी निवडून यावं अशा प्रकारची भूमिका ठेवलेली आहे. बाकी राहुरी एक राजकीय दृष्टीनं जे जे होईल ते आपण पाहूच. परंतु बारामतीमध्ये सुनेत्रा वहिनी निवडून याव्या यासाठी सगळ्यांनी प्रयत्न आणि सगळ्या पक्षांनी तसं एकजूट दाखवलेली आहे. ठीक आहे, काही लोक उभे असतील अपक्ष वगैरे वगैरे, हे नेहमीचं आहे. परंतु मला असं वाटतं ती निवडणूक एकतर्फी सुनेत्रा वहिनी जिंकतील, याच्यात काही शंका असायचं काही कारण नाही. दुसरी गोष्ट, भारतीय जनता पार्टी आरक्षणाच्या, महिला आरक्षणाच्या नावाने देशभरात बोंबा मारते. खरं तर महिला आरक्षण सगळ्या दुनियेला माहिती 2023लाच मंजूर झालेलं. जर महिला आरक्षण मंजूर झालेलं आणि आत्ता 4 दिवसापूर्वी ज्या दिवशी संसदेत विधेयक होतं त्याच्या आदल्या दिवशीसुद्धा नोटिफिकेशन लागू झाल्याचं भारतीय जनता पार्टीच्या सरकारने काढलेलं असताना भारतीय जनता पार्टी ठिकठिकाणी मोर्चे काढते आणि कोणाविरुद्ध काढते हे माहिती नाही, कारण सरकार त्यांचंच आहे. त्यांचीच सगळं असताना रस्त्यावर उतरत आहेत, लोक शिव्या देत आहेत. तर अशा पद्धतीनं लोक शिव्या दिल्यावर दुसऱ्या पक्षाचे मोर्चे असते तर आत्तापर्यंत गुन्हे दाखल केले असते भारतीय जनता पार्टीनं. परंतु भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात अनधिकृत रस्त्यावर काढलेल्या मोर्चाविषयी कोणतेही गुन्हे अद्यापपर्यंत दाखल झालेले नाहीत. मला असं वाटतं ही सत्ता किंवा नियमाचं उल्लंघन स्वतः करायचं आणि दुसऱ्याला नियम शिकवायचे, अशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टी वागते. आणि याच्यामध्ये एक जनतेमध्ये प्रचंड प्रमाणात रोष निर्माण झालेला आहे. बारामतीची जी निवडणूक होते, रोहित पवार असं म्हणतात, दादा जर आतापर्यंत असते 2029ला आम्ही वेगळे एकत्रित लढलो असतो आणि 2029ला ते मुख्यमंत्री झाले असते, अशा प्रकारचं वक्तव्य रोहित पवार. हे पण आपण कोण काय होईल हे सांगू शकत नाही, कोण एकत्र होतील आणि कोण वेगळे. बारामतीची पोटनिवडणूक होईल का किंवा कशी होते याच्याविषयीच आपल्या मनात आजही दुःखाच्या भावना आहे. 2029ला एकत्र लढले असते किंवा दादा मुख्यमंत्री झाले असते, दादानी व्हावं अशा प्रकारच्या शुभकामना असायला काहीच हरकत नाही. परंतु आज दादा नाही, त्यामुळे मला असं वाटतं या विषयावर आता बोलण्याला कोणताच अर्थ नाही असं मला तरी वाटतं. 2029ला बारामतीचा उमेदवार मी असावा असं लोकांची इच्छा आहे, असं शरद पवार घाई वाटते. सुनेत्रा वहिनी आहेच ना अजून, त्यामुळे जयने घाई करायची गरज नाही असं मला तरी वाटतं. आई असताना अजून मुलांनी फार घाई करावी अशातला भाग नाही. अजितदादा असेल, सुनेत्रा वहिनी असेल आणि जय असेल, याच्यामध्ये फरक आहे. आणि जनता बारामतीची सुज्ञ आहे. मला असं वाटतं कोण असावं जनता आपोआप कल देईल. त्यामुळं आत्ताच जयने घाई करू नये असं मला तरी वाटतं. असं सगळेच म्हणतात. लोकांच्या मनातला मुख्यमंत्री म्हणणारे आपण बघितले या महाराष्ट्रात, लोकांच्या मनातला खासदार म्हणणारे आपण बघितले, लोकांच्या मनातला उमेदवार आपण बघितलं. याला काही अर्थ नसतो. आमदार संजय गायकवाड यांनी एका प्रकाशकाला फोन केला आणि त्यांनी म्हटले की शिवाजी कोण होता या पुस्तकावरून त्यांनी वादग्रस्त शिवाजी कोण होता यांचे प्रकाशक जे आहेत त्यांना फोन केला आणि छत्रपतींबद्दलच कुठेतरी वादग्रस्त वक्तव्य त्यांच्याकडनं करण्यात आल्याचं दिसतंय. गोविंदराव पानसरे यांना देखील त्यांनी काही वाईट शब्द. आता संजय गायकवाडांच्या विषयी फार बोलावं असं काही संजय गायकवाड नाही आहे.
पहिली गोष्ट तर किती दिवस झाले ते पुस्तक प्रसिद्ध होऊन, किती त्याच्या प्रती विकल्या आणि त्याच्या आतमध्ये काय लिहिलेलं आहे हेही बघितलं पाहिजे. आणि शेवटी एखादी व्यक्ती किंवा एखादा विचारवंत एखादा विचार व्यक्त करतो, ठीक आहे, तो आपल्या बाजूचा असू शकतो, नाही तर विरोधात असू शकतो. आपल्याला वाचायला दिलेलं आहे, वाचायचं तर वाचा, नाही वाचायचं तर नका वाचू. विचार स्वीकारायचे तर स्वीकारा, नाही स्वीकारायचे तर नका स्वीकारू. त्यामुळे मला असं वाटत नाही अशा कोणत्या प्रकाशकाविषयी किंवा लेखकाविषयी अशा पद्धतीनं बोललं पाहिजे. आणि संजय गायकवाड हे काही पुस्तक वाचून किंवा शिवाजींच्या विषयी अभ्यास करून, ठीक आहे, 4 लोक जेवढं 3री 4थीच्या इतिहासात तेवढा इतिहास माहिती असेल संजय गायकवाड, याच्यावरती काय माहिती असेल. विधान परिषदेच्या जागेसंदर्भात हर्षवर्धन सपकाळ उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत. चर्चा होईल, परंतु तुमच्या पक्षामध्ये एकमत झालंय का उमेदवारासंदर्भात, कारण तारीख जवळ येते. अजून भरपूर 1 आठवडा पूर्ण आहे. आणि हर्षवर्धनजी सपकाळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांना भेटण्यासाठी ते आज जाणार आहेत. खरं तर आमचे 3 पक्ष मिळून एक उमेदवार ठरणार आहे, त्याचीच जास्त चर्चा होते. आज भारतीय जनता पार्टीत 500 लोक इच्छुक अशी माहिती मिळते, त्याची कोणी चर्चा करत नाही. शिंदेंच्या पक्षातसुद्धा किती गटबाजी चालू आहे याच्याविषयी कोणी बोलत नाही. आणि शिवसेनेचं तेही महाविकास आघाडीचा एकच उमेदवार होणार, त्याच्याविषयी मोठी चर्चा सध्याच्या घडीला चालू आहे. परंतु मला वाटतं महाविकास आघाडी सगळे मिळून एकच उमेदवार देतील. तो उमेदवार कोण असावा हे माननीय उद्धवजी ठाकरे साहेब ठरवतील. पण नेमकं उमेदवार कोणाचा असेल, म्हणजे शिवसेनाचा असेल की काँग्रेसचा असेल, याविषयी काही स्पष्टता आली आहे? हे पण शिवसेना महाविकास आघाडीतला तसं पाहायला गेलं, मी म्हणत नाही खूप संख्या आहे, पण 20 संख्या आहे शिवसेनेची. काँग्रेसची 16 आहे, राष्ट्रवादीची 10 आहे. पहिल्या निवडणूक आहे आत्ता, राज्यसभा झाली, पवार साहेबांचा एक सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला. आता मला असं वाटतं शिवसेनेची पाळी आहे विधान परिषदेसाठी. पुढच्या टर्ममध्ये काय होईल त्याच्यात निश्चित काँग्रेसचं काही ना काही जागा काँग्रेसला ॲटोमॅटिक मिळेल, नॅचरली मिळेल. त्याच्यामुळं थोडंसं संयम बाळगला तर सगळ्यांना संधी याच्यात मिळेल. पण गडबड झाली तर मग कोणालाच काय मिळणार नाही, ही सुद्धा स्थिती आहे. शिवसेना आणि धनुष्यबाणाच्या संदर्भातली जी सुनावणी आहे सुप्रीम कोर्टात आता बुधवारी अपेक्षित आहे, काय वाटतं होईल अंतिम सुनावणी? याच्याविषयी आपण इतक्या वेळेस बोललो, इतक्या वेळेस आपण एकच डायलॉग पण झाला, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख. कारण आता ते विषय एवढा गुळगुळीत झालेला आहे की खरंच न्याय व्यवस्थेच्या डोळ्यावर पट्टी आहे. ही पट्टी कोणत्या अर्थाने हे कळायला मार्ग नाही. खरं तर स्पष्ट कोर्टावर आपण नाही बोललं पाहिजे, परंतु एवढं बोलायला काहीच हरकत नाही की ही पट्टी, काळी पट्टी कशासाठी आहे हेच कळायला मार्ग नाही. शिंदेच्या शिवसेनेकडून मंत्र्यांवरती वेगवेगळ्या जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली आणि अशी आता चर्चा आहे की कुठेतरी भाजपकडून जे राजकारण केलं जाते त्याच्यामध्ये 2029ची स्वतंत्र लढण्याची तयारी आहे अशी देखील चर्चा येत आहे. हे पण त्यांना भारतीय जनता पार्टी कळायला लागली हेच उद्धवजी ठाकरे साहेब आधी सांगत होते. उद्धवजी ठाकरे साहेब भारतीय जनता पार्टीसोबत का गेले नाही हे त्यावेळेस उद्धवजीनं सांगितलं होतं. आता ही भारतीय जनता पार्टी शिंदेंना चांगल्या पद्धतीनं कळायला लागलेली आहे. ज्या निवडणुका मधल्या काळामध्ये राज्यात झाल्या, जिल्हा परिषदेच्या असतील, नगरपालिकेच्या असतील, महानगरपालिकेच्या सुद्धा असतील, त्या जर बघितल्या, साताऱ्याचं उदाहरण आपल्या समोर आहे. शिंदे गट आणि भाजप कशा पद्धतीनं एकमेकाच्या विरोधात लढला, शिंदेंचे आमदारसुद्धा कशा पद्धतीनं भूमिका ठेवली, शिंदे साहेबांच्या मंत्र्यालासुद्धा कशा पद्धतीनं मारहाण झाली, हे काही भारतीय जनता पार्टीच्या निर्देशाशिवाय होऊ शकत नाही. आणि म्हणून आता या सगळ्या गोष्टी त्यांच्या लक्षात येत आहेत. त्यामुळं आगामी काळात ते कसे लढतील, काय लढतील हा त्यांचा मुद्दा आहे. परंतु शिंदेंचे मंत्री फार काही संघटनात्मक कामात इंटरेस्टेड मुळीच दिसत नाही. शिंदेंचे मंत्री कशात अडकलेले मला असं वाटतं हे फार काय मी बोलू नये. पण तो त्यांनी किती मंत्र्याला काही सोपवलं तरी शिंदेंची एक गँग आहे, शिंदेंची काही संघटना नाही आहे, हे तर स्पष्ट सांगावं लागेल. परवा भाजपने एक मोर्चा काढला होता महिला आक्रोश मोर्चा, त्यामध्ये
विधानसभा मतदारसंघामध्ये देखील काढण्याचं भाजपनं ठरवलं आहे. काय वाटतं? मोर्चे काढण्याचा ज्याचा त्याला अधिकार आहे, परंतु ज्या विषयावर मोर्चे काढतात तो विषयच मुळी शिल्लक नाही. तो विषयाचा ऑलरेडी 2023ला संपलेला त्याचं नोटिफिकेशन निघालं. त्यामुळे भारतीय जनता पार्टी खोटारडे मोर्चा काढतं. एक मोर्चा काढण्याचा सगळ्यांना अधिकार आहे, परंतु मोर्चासाठी जे घटनेने दिलेले नियम, कायदे, कोर्टाने दिलेले निर्देश, मागच्या काळामध्ये दिल्लीमध्ये वाटतं शाहीन बाग प्रकरणात रस्त्यावर लोक बसलेले होते आणि त्याच्यानंतर बरेच जण सर्वोच्च न्यायालयात गेले. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने जे निर्देश दिले होते, कोणत्याही रस्त्यावर कोणालाही आंदोलन करण्याचा अधिकार नाही. मला असं वाटतं अशा पद्धतीनं रस्ते जिथे नसेल, एखादं मैदान असेल, आता मुंबईत आझाद मैदान कसं ठेवलं आहे आपण? आंदोलनासाठीच ठेवलं आहे ना. मला असं वाटतं अशा पद्धतीनं कोणत्या मैदानावर कोणती पार्टी आंदोलन करणार असेल तर त्याला रोखू नाही, परंतु सगळ्यात आधी पार्टी भारतीय जनता पार्टी दुटप्पी पद्धतीनं आंदोलन करते हे जनतेला कळायला पाहिजे. रिक्शा ड्राइवर और हिंदी शुरू करेंगे सर. रिक्शा ड्राइवर और टैक्सी ड्राइवर्स के लिए हिंदी मराठी नहीं आएगी तो लाइसेंस जो है वो रद्द कर दिया जाएगा. इसका कई जगह पर स्वागत हो रहा है, कई जगह पर विरोध हो रहा है. आपका क्या कहना है? नहीं, देखो, महाराष्ट्र में जो रहता है उसको मराठी आनी ही चाहिए और जो सरकार ने कदम उठाया है वो कोई गलत कदम है ऐसा मैं नहीं समझता. हाँ, थोड़ा समय देना चाहिए. तुम आज बोलेंगे और कल मराठी सीखो तो ये थोड़ा हार्ड है, लेकिन उसको थोड़ा कुछ समय 8 दिन, 15 दिन, 1 महीना, 2 महीने का समय देना चाहिए. अभी हम पीछे केरला में गए थे, वहाँ का टैक्सी ड्राइवर इंग्लिश में भी बात बड़ी मुश्किल से कर रहा था, हिंदी तो बिल्कुल नहीं कर रहा था. तो मैं समझता हूँ बाकी के जो राज्य है उनसे अपनी भाषा के प्रति जो स्वाभिमान है, जो प्रेम है, वो भी अपन सीखने की ज़रूरत है. अगर महाराष्ट्र में कोई भी आ रहा होगा, टैक्सी चला रहा होगा, रिक्शा चला रहा होगा, तो उसको मराठी आना चाहिए, ये कहना कोई गलत थोड़ी है. अब वो आदमी ये कहते हैं कि अगर हिंदी बोलने वाला व्यक्ति एमएलए बन सकता है तो मराठी समझने की जरूरत क्या है? उसको भी हिंदी मराठी बोलना सिखाएंगे. जो हिंदी बोलने वाला एमएलए उसको भी मराठी बोलना सिखाएंगे. विधान परिषद की एक जगह है महाविकास आघाड़ी में, सबका लाभ मिलने के लिए जाएंगे उद्धव जी से. क्या कुछ अंदर खाने जो है प्लानिंग चल रही है सर? उसमें क्या प्लानिंग करने की ज़रूरत है? एक उम्मीदवार तय करना है. तय हो गए हैं उद्धव जी के नाम पे? ऐसा थोड़ी हो. उद्धव जी हो सकते हैं ना, उद्धव जी तो हो सकते. उद्धव जी क्यों नहीं होना चाहिए? उद्धव जी राज्य का नेतृत्व जिसने किया वो उसमें क्यों नहीं होना चाहिए? होना चाहिए. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.